मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत युवकांना शासकीय सेवेत घ्या, अशा प्रकारे कोणत्या ठिकाणी निवेदन देण्यात येत आहे आपण या व्हिडिओमध्ये चेक करणार आहे। आणि हे जे निवेदन आहे हे निवेदन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलेले आहे। तर यावरती आता मुख्यमंत्री साहेब कोणता प्रतिसाद देणार आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत युवकांना शासकीय सेवेत घ्या असे निवेदन नवापूर तालुक्यातील कार्यरत युवक युवतींनी केलेली आहे मागणी। तर ही नवापूर इथली माहिती आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत आरोग्य विभागात काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी युवक युवतींना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी नवापूर तालुक्यातील युवक युवतींनी केली। प्रशिक्षणार्थींनी याबाबत निवेदन आमदार शिरीष कुमार नाईक यांना देण्यात आलेले आहे। हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा पाठवण्यात आलेले आहे। तर निवेदनात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण सर्व स्थापनावर 6 महिने कार्यकाळ प्रशिक्षण घेत आहेत। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासनाने कायमस्वरूपी नोकरी द्यावी। राज्य शासनाने लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणींची योजना आणि त्यांना दिलेले आश्वासन त्यांनी प्राथमिकता देण्याचे आश्वासन दिले आहे। त्यामुळे आगामी काळात कायम नोकरी देण्यासह दरमहा 5 तारखेच्या आत विद्यावेतन द्यावे। युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना किमान वेतन कायद्यानुसार किमान 15,000 रुपये वेतन मानधन देण्यात यावे। आरोग्य विभागामध्ये काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना समान वेतन द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। तसेच वेगवेगळ्या शासकीय विभागातून परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी व प्रशिक्षणार्थ्यांनी 10% राखीव जागा ठेवण्यात याव्यात आदी अशी मागणी करण्यात आली होती। तर शासनाने तातडीने युवक युवतींना 6 महिन्यानंतरही शासनाच्या कामावर ठेवण्याची अपेक्षा यावर व्यक्त केली जात आहे। तर यामध्ये आता ही जी मागणी आहे ही मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेली आहे। या प्रकारे सर्व ठिकाणावरून ज्या मागण्या होत्या ह्या आता मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेल्या आहे। तर यावरती आता 16 तारखेला परत एक विद्यार्थी मोर्चा करणार आहे। तर यामध्ये आता नेमकी कोणती अपडेट येईल आणि मुख्यमंत्री यामध्ये कोणती दखल घेणार आहे यासाठी संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे। तर विद्यार्थ्यांच्या यामध्ये कोणत्या मागण्या पूर्ण होणार याबद्दल अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही आहे की विद्यार्थ्यांचे जे वेतन आहे हे नियमित केले जाऊ शकतात। त्यानंतर विद्यार्थ्यांचा जो कार्यकाळ आहे हा सुद्धा वाढवून देऊ शकतात आणि विद्यार्थ्यांच्या मागण्या ह्या सुद्धा आहे की जर कार्यकाळ वाढवून देत असेल आणि कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये जरी घेत असेल तरी विद्यार्थी काम करण्यामध्ये इच्छुक आहे। तर अशाबद्दल ही एक अपडेट आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।